अक्षय आणि नितेश ही सलामी जोडी आपण पाहतो. तर सलामी गोलंदाज शुभम वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिला षटक होतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल. न्यू बॅट्समॅन न्यू बॅटल नितेश. शुभम या ठिकाणी मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला होता. फलंदाज थोडासा सफल झाला होता. थोडासा आपट्याकर पद्धत चेंडू निश्चित होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या असते. चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट रिलीज होताना आपण पाहिली. फलंदाज नितेश याची एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या असते. षटक क्रमांक पहिलं. वडपे विपक्ष कशेड या दोन दिग्गज संघामधून हा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघ कमालीचे. दोन्ही संघांनी स्पर्धेमधून एक कमालीचा परफॉर्म देखील केला. या ठिकाणी मात्र एक खराब चेंडू उत्तम प्रार आणि वन बाउन्स एका टप्प्याने चेंडू जातोय लॉंग लेग सीमेच्या बाहेर. चौकार अतिशय खराब चेंडू होता. आपटेकर पद्धत चेंडू होता. फलंदाज थोडासा शपल होता. चेंडू सुंदर हुक केलं होतं आणि चेंडू लॉंग लेग सीमेच्या बाहेर जाणारा चौकार नितेशाच्या बॅटमधून येतोय. नितेश देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतोय 4 धावेने. तर संघात धावसंख्या देखील 4 धावेने पुढे सकते. ती बिनबाद 5. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. आता मात्र कमालीचा चेंडू. प्रथम उत्कृष्ट चेंडूची पेक जवळ ती परिपूर्ण बीट होताना फलंदाजाला पाहिलं. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असतील. षटक क्रमांक पहिलं बिनबाद 5. दादा फटाक्या कशा वाटतात? अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज शुभम. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. कमालीची गोलंदाजी शुभम याच्या माध्यमातून. मागच्या सामन्यामधून काय कमालीचा खेळ देखील केला होता. या संघानं सिकस दिली होती SD स्पोर्ट्स केवणी दिव्या संघाला. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पाटका बघू. चेंडू एक्झिट करत ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दक्षत वेल जज कॅच अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं बॅकवर्ड आपण पाहतोय. कोल 11 कशिडिया संघ फक्त आणि फक्त 5 धावा आणि महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय तो नितेश. नेक्स्ट बॅट्समन जातोय कुणाल. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा आणि गोलंदाज अक्षय. मला वाटतं कुठली तरी गाडी आहे 4 व्हीलर. तिचं अँगल थोडंसं चेंज करा. नमस्कार साहेब या. वेलकम साईनाथ पाटील. स्वराज्य कशेळी 40 प्लेसच्या संघाच्याकडे नामांकित क्रिकेटर खंदे समर्थक. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 5. एक बाद 5. थोडंसं बॅकवर्ड आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहिली शुभम याची. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि गोलंदाज येतो अक्षय. बघा अक्षय तुम्हाला देखील या स्पर्धेमधून एक सुवर्ण संधी आहे. आपण विकेट टेकर गोलंदाज ठरता. विकेटची हॅट्रिक साधता. तर सन्मान्य गणपतजी भोईर यांच्याकडे दिले जाणार आहेत 2222 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज अक्षय यांना एक सुवर्ण संधी या स्पर्धेमधून. आपण विकेट टेकर गोलंदाज विकेटची हॅट्रिक साधली तर 2222 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला चेंडू पेस करताना मात्र अतिशय चांगला चेंडू होता. चेंडू जातो शॉर्ट फाईनला. 2 धावा घेण्याची संधी. 2 धावांनी संख्या धावसंख्या 7 वर पोहोचते. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतो डावखुरा फलंदाज कुणाल. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू. प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडूची लाईन रीड करता आली. मिडल बॅट चेंडू घेता आला नव्हता.
प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क देखील साधता आला तो फलंदाजाला बघा फटका मारायचा असेल तर तुमचं फुटवर्क तुमचं पदलालित्य तुमची नजर आणि तुमचं टायमिंग ह्या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. डोळे झाकून फक्त आणि फक्त एक चांगलं स्वप्न आपण पाहू शकता. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे बघूया एक्झॅक्ट चेंडू कुठं ट्रॅव्हल होतोय. यस वेल जज कॅच अप्रतिम उसको झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय कुणाल. स्वराज्य युवा प्रतिष्ठानाचे सामने सगळ्यांना भारी देवानंद थाळे साहेब आहेत पाठीशी आमच्या भारी चौकारांची मजा बघावला पोर ही जमलन सारी बॉलर बॅट्समन एकसे बड नेक्स्ट बॅट्समन अमोल येतोय. कमालीची गोलंदाजी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय पवनपुत्र हनुमान. अक्षय बघा तुम्हाला स्पर्धेमध्ये एक सुवर्ण संधी आहे. आपण विकेट टेकर गोलंदाज ठरता आता सन्मानित गणपतजी भोईर यांच्याकडे 2222 रुपयाचं कॅश प्राईज तुम्हाला जाहीर झालेलं आहे. एक फलंदाज देखील तुम्ही या ठिकाणी बाद केलेला आहे. अजून उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॅट्समन अमोल येतोय तर स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल फलंदाज अक्षय याला अमोल चेंडूला स्विचिट करण्याचा प्रयत्न बघा. चेंडूला रिव्हर्सचा फटका मारायचा असेल तर त्या चेंडूची निवड देखील फार महत्त्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर मिळते फक्त आणि फक्त एक धाव सगळ्या धावसंख्या फक्त एक धावने पुढं सरकते ती 8. षटक क्रमांक दुसरा धावसंख्या होती ती 8. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतो संघाली सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज अमोल. आता मात्र थोडासा स्वेअर मारा. चेंडूला स्विचिट करण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून कधी 1 धावांनी संघात धावसंख्या पहिला चेंडू पेस करताना बघा स्विचिट करण्याचा प्रयत्न होता. यस चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित पाहिलं होतं. चेंडूची गती कमी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू आपण पाहिला. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय अमोल. खिलाडी हे साजन भोईरने भरवली स्पर्धा बघायला जमल्यान प्रेक्षक स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. नेक्स्ट बॅट्समन निलेश. एक संघातील सर्वात सिनियर प्लेयर आहे निलेश. चांगला अनुभव ज्याच्या पाठीचे. नेक्स्ट बॅट्समन निलेश येतोय मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल बॅट्समन इन बॅटल अक्षय याला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय. हाफ टेकर पद्धती जो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू मिड विकेटला येतो. चांगलं क्षेत्ररक्षण महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय अक्षय. कमालीची गोलंदाजी आपण पाहिली. अक्षय याची अतिशय प्रथम उत्कृष्ट गोलंदाजी आपण अक्षय याची पाहिली. फक्त आणि फक्त 4 धावा देऊन महत्वाचे 3 फलंदाज ज्याने बाद केले.
तर मित्र पहिल्या 12 चेंडूचा आपण विचार केला फक्त आणि फक्त 9 धावा. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आणि बघूया येणाऱ्या 12 चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेलीच्या संदर्भात सहकार्य करा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज हर्षद. आता मात्र अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक फटका. फलंदाज दिनेशाच्या बाहेर. धावसंख्या साने पुढे सगळे धावसंख्या होती ती 15. बघा भरवली स्पर्धा ही क्रिकेटची, बक्षिसे ठेवलं 101 सगळ्यांना मानाची. साजन भोईर दादाने भरवली स्पर्धा ही क्रिकेटची, बक्षिसे ठेवलं 101 सगळ्यांना मानाची. बॅट्समन मारतय, फिल्डर रडवते, विकेट पडते कोणाची. पहिल्या 12 चेंडूचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 9 धावा. आता येणाऱ्या 12 चेंडूमधून पहिला चेंडू पेस करताना कामालीचा फटका देखील आपण पहिल्या 6 धावा आलेल्या. धावसंख्या साने पुढे सकते ती 15. तर अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया 11 चेंडूमधून कोळी 11 कशेळी हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. अगेन्स्ट गोलंदाज हर्षद. मिस टाइम फटका आहे, मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील नाहीये. चेंडू शॉर्ट पॉईंटला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र चेंडू बीट करतोय. 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केली जातात. 3 धावांनी संघात धावसंख्या 3 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 18. षटक क्रमांक दुसरं. पहिल्या 2 चेंडूचा आपण जर विचार केला आतापर्यंत 9 धावा. दोन्ही दिग्गज संघ आहेत, नामांकित नावाजलेले संघ आहेत आणि दोन्ही संघात आपण विचार केला दोन्ही संघाने एक विजय संपादित केलेले आहे. चेंज ऑफ पेस परिवर्तन नीचे अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम चेंडूची चेंडू येण्याअगोदर बॅट थोडीशी रिलीज होताना आपण पाहिली निलेश याची. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. बघा फटका मारत असेल चेंडूच्या लाईनमध्ये मिनिटमध्ये येणं फार गरजेचं असतं. परिपूर्ण स्विंग अँड मिस. बीट होताना पाहिलं फलंदाजाला. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र फुलेंचा चेंडू कमालीचा फटका. हलक्यात बॅट फक्त चेंडूला स्वीप केलं होतं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. षटकाने संघात धावसंख्या देखील 7 महिने पुढे सकते धावसंख्या होती ती 24. मोठे मोठे महारथी खेळताना ते स्पर्धा ही मानाची. ए साजन भोईरने भरवली स्पर्धा बघायला जमल्यान प्रेक्षक. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर जाणारा. षटकारातून षटकांत संघात धावसंख्या ती 7 महिने पुढे सकते धावसंख्या होती ती 24. षटक क्रमांक 3. आता मात्र थोडंसं कमबॅक करताना आपण पाहतोय कोळ 11 कशेळे संघाला चांगली फलंदाजी. आता तिसऱ्या षटकामधून धावांचा ओघ. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम चेंडूची फेक झाली होती. फलंदाज मात्र या ठिकाणी क्लिंग बॉल. ट्रिपलाची बाद होतोय फलंदाज निलेश. आयोजक साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतात. महेंद्र म्हात्रे गणपत भोईर. एक तुमारी कमारी या अगोदर आपण पाहिलं होतं. षटकार मारला होता. यानंतर गोलंदाज देखील थोडंसं कमबॅक करतोय. अतिशय चांगल्या चेंडूची सांगतात त्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती आणि क्लिंग त्रिफलाचित फलंदाज बाद झाला होता निलेश. नेक्स्ट नो बॅट्समन साहिल येतोय. साहिल याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे. मधल्या फळीतील एक चांगला फलंदाज आहे साहिल. अगेन्स्ट गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय हर्षद.
24 आहेत ना धावसंख्या 24 आहे. षटक क्रमांक तिसऱ्या षटकातला मला वाटतं शेवटचा चेंडू देखील शेष जावा आणि बघा शेवटचा चेंडू पेस करताना कशा प्रकारची कामगिरी केली जाते फलंदाजीच्या माध्यमाने. या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा शपथ झालो, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. षटक क्रमांक तिसरं संपतं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने धावा जमा झाले त्या फक्त आणि फक्त 24. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज वैभव. दिनेश आणि साहिल ही महत्वाची जोडी देखील आपण मैदानामध्ये पाहतो. येणारे 7 चेंडू विजयाचा आणि बघूया कुठपर्यंत हा संघ जाण्याचा प्रयत्न करेल. विजयासाठी जर मोठं आव्हान ठेवायचं असेल तर निश्चितच आता मात्र अतिशय कमालीचा चेंडू एक्सप्रेस पद्धतीचा परफ्यूम डिलिव्हरी झाली होती. नाकाला सुगंध देणारा चेंडू देखील आपण पाहिला होता. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची पेक चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क देखील नाही. निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या असते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज वैभव. आता मात्र चेंडू उडवलाय. अतिशय चांगला फाटका अप्रतिम उत्कृष्ट फाटका खराब चेंडू उत्तम प्रहार जसं परीक्षण तसं उत्तर चेंडू जातो. स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्पडी सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. संघात धावसंख्या 6 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 30. आयोजक साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतान महेंद्र म्हात्रे गणपत भोईर साथही त्यांना देतान. आयोजक साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतान महेंद्र म्हात्रे गणपत भोईर साथही त्यांना देतान. ग्रामीण क्रिकेटची मजा ही न्यारी कशेळी गावाची. अतिशय चांगला फटका देखील आपण दिनेशच्या बॅटमधून पाहिला, ज्या फटक्याची देखील नितांत गरज संघाला होती. आता मात्र चेंडूला मोठा बिगेट घेण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. इनफिल्ड मधून चांगलं शतक हलकासा अपील मात्र पंच देखील संमत नाहीये. हॅलो अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर मात्र एक धाव घेण्याची संधी एकदम संघात धावसंख्या एकदम पुढे सुद्धा धावसंख्या होती ती 32. षटक क्रमांक शेवटचा अंतिम आहे. अतिशय चांगला फटका थोडासा अंधारीचा अंधार देखील चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. मिस फील्ड करताना शतरक्षाला देखील आपण पाहतोय. खराब शतरक्षण चेंडू मात्र शतरक्षाला बीट करून जातो सीमा जेव्हा चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळे धावसंख्या होती ती 40. तर षटक क्रमांक 40 आणि विजयाचं लक्ष असेल ते 41 धावांचा प्रतिशत आपण जर विचार केला तर 10.25 सरासरी आहे. तर
जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल, जे विजयाचं लक्ष 41 धावांचं आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल, कशा प्रकारची फलंदाजी केली याचं धावतं वर्णन करतील या पुढील माझे सहकारी समालोचक. गेली 3 दिवसाच्या स्पर्धेमधून ज्यांना सुरेख सुंदरसा रंग भरला स्पर्धेमधून ओटू सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद एकच वादा आणि आमचे मोहन दादा. दरम्यान जे खेळाडू कक्ष आहेत त्या म्हणजे आमचे काही लाडके मायबाप क्रिकेट रसिक बसलेले आहेत, पण आपल्याला एक विनंती आहे की जे फलंदाजी करणारे खेळाडू आहेत त्यांना मदत तुम्ही जागा द्या. चला विनंती असेल, खेळाडू कक्षामध्ये जी गॅलरी आहे तिथं आपण सुद्धा बसा, पण आमचे जे खेळाडू आहेत ते खाली बसलेले आपण वरती बसलेले आहेत. फलंदाजाला बसण्याची वरी संधी द्या. चला विनंती असेल आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना की आपण खेळाडूला सुद्धा बसण्याची संधी द्या, जागा द्या. खूप खूप धन्यवाद होईल तुमचं. तर जो टार्गेट इथं मात्र पाहतोय आपण 41 धावचं टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी. पवनपुत्र वडपे या संघाला अतिशय चांगली गोलंदाजी पाहिली आपण, पण अंतिम षटकामध्ये ज्या प्रकारे प्रहार पाहिलं होतं धीरेश यांच्याकडून आणि त्याच छोटेशा का होईना पण खेळीच्या बळावर मात्र 40 आकडा पार केलाय कोळी 11 कशेली या संघाने. आणि माफक आव्हान 41 म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 10.25 सरासरी तर मात्र पार करावी लागेल पवनपुत्र वडपे संघाला. तर स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली यांच्या माध्यमातून आपण स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक 20-22 तिसऱ्या दिवसाचा आनंद घेतोय. दुसऱ्या फेरीतला हा शेवटचा सामना, यानंतर मात्र क्वार्टर फायनलचा सामना होईल. या स्पर्धेचे आयोजक सर्व आदरणीय साजन गुरुनाथ भोईर साहेब यांच्या माध्यमातून सर्वांचं तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. 24 चेंडू 41 असं समीकरण असेल हा सामना जिंकण्यासाठी. सामन्याचे पंच नो डाऊट आजच्या दिवसामध्ये अतिशय सुरेख चांगली कामगिरी केली. दिनू भांबरे, मॅनपॉवर गोवे आणि पिंपळघरचा एक अतिशय चांगला उत्कृष्ट माजी क्रिकेटपटू आणि उत्कृष्ट असे पंच राजेंद्र बजाके. दोन्ही पंचांनी आज पहिल्या दिवसापासून अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. आणि एवढं ऊन आहे, मार्च महिना आहे, तो ऊन आपल्या डोक्यावर घेऊन डिसिजन देणं, शांत डोकं ठेवणं, ब्रप लावून
त्याच प्रकारे पाहतोय आपण की अतिशय सुरेख उच्च कोटीची पंचाची भूमिका पाहिली. कुठल्याही प्रकारे या दिवसामध्ये सुद्धा पंचाच्या एका निर्णयामुळे वाद निर्माण नाही झाला. हे काल सुद्धा मी सांगितलं होतं आमच्या आयोजकाच्या माध्यमातून की तुम्ही एकदा अनाउन्स करा की दोन्ही संघाचा आणि प्रत्येक संघाचा मनापासून मी आभार व्यक्त करतोय. आणि मोहनदादा कवचित पाहतोय आपण की बऱ्याच ठिकाणी पंचाच्या निर्णयामुळे लोक नाराजी दर्शवतात, त्यामुळे मात्र खेळ थांबतोय आणि कालबोट लागतोय. पहिला चेंडू पाहतोय आपण, रिव्हर्स अटेंड केलाय, चेंडू मात्र फरार होईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. या पहिल्या चेंडूवर चौकार. पण खऱ्या अर्थाने भिवंडी टेनिस क्रिकेटला उच्च कोटीचा श्रेय कधी प्राप्त झालं, जेव्हापासून असोसिएशन स्थापना झाली त्यापासून, म्हणजे पंचाचा निर्णय मान्य करावा लागतोय. आणि नो डाऊट मग टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक लाईव्ह टेलिकास्टचा खूप मोठा वाटा आहे. रिव्हर्स अटेंड केलाय, सुरेख फटका, चाललाय चेंडू, षटकार. ची मजा बघावला पोर ही जमलन सारी, बॉलर बॅट्समन एक से बढ़कर एक येतान खिलाडी. हे साजन भोईरने भरवली स्पर्धा, बघायला जमलन प्रेक्षक. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. निश्चित भिवंडी ठाणे हवेला पाठवलं चेंडूला. ज्या प्रकारे फटका खेळला होता, एक अतिशय चांगला नेत्रदीपक फटका होता, डोळ्याचे पारडे फेडणारा रिव्हर्सचा फटका होता. आणि धमाल आणि कमाल सुरुवात तिथं मात्र पाहतोय आपण पवनपुत्र वडपे संघाची. 41 धावाचा टार्गेट तो स्वीकारताना मात्र पहिल्या 2 चेंडूवर 10, म्हणजे इथून मात्र 31 धावेची अजून आवश्यकता असेल आणि 22 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन चेंडू द्यायचे. पहिल्या 2 चेंडूवर मात्र अतिशय चांगलं समीकरण सोपं बनवलंय पवनपुत्र वडपे संघाच्या माध्यमातून. 22 चेंडू मध्ये 31 असं समीकरण आहे. हर्षद लाजवाब फलंदाजी करताना पाहतोय आपण. 2 चेंडू मध्ये 10, एक चांगली दमदार सुरुवात पवनपुत्र वडपे संघाची. सज्ज होताना गोलंदाज राईट आर्म द विकेट. परत एक रिवाज, चांगला फटका आहे, खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, सीमा पार, येतोय दमदार हा चौकार. अतिशय क्लास सुरुवात पाहतोय आपण. 3 चेंडूमध्ये 14, म्हणजे पहिल्या षटकामध्ये धोक्याची घंटा वाजवताना हर्षद नावाचा फलंदाज. 2 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आणि तिन्ही जर शॉट पाहिले आपण रिव्हर्सच्या फटक्याच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होताना तर मात्र पाहतोय आपण निलेश, एक खूप मोठं रितेश. अनुभव खूप आहे पण अनुभवाचा फायदा इथे मात्र उचलत नाहीये आणि चौफेर फटकेबाजी म्हणता येणार नाही, कारण की फक्त आणि फक्त थर्डमॅन क्षेत्राकडे बाउंड्री आणि षटकार वसूल केला. आता मात्र फलंदाज हर्षद यांनी. गोलंदाज सज्ज होताना परत राईट आर्म द विकेट. दबाव पाहतोय आपण साफ गोलंदाजावर. पहिल्या 3 चेंडूवर 14 धावा खर्च करतोय. 41 धावा रोखायच्या आहेत आणि 41 धावा रोखताना मात्र पहिल्या 3 चेंडूवर 14 धावा खर्च करतोय. अप्रतिम अफलातून फलंदाजी करताना बॅटर पाहतोय आपण हर्षद. राईट आर्म द विकेट. याच पात्र ऑन द राईटचा फटका, इनफिल्डच्या वरतून कव्हर बाउंड्रीकडे चेंडू अतिशय वेगात सरकतोय, पण यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि त्या दरम्यान मात्र हर्षदाला रोखू शकणार नाही. 2 धावेपासून धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 16. पहिल्या षटकामध्ये मात्र एक जबरदस्त कामगिरी करताना फलंदाज हर्षद. ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती पवनपुत्र वडपे संघाच्या प्रत्येक गोलंदाजांनी खास षटक हाताळला होता तो अक्षय. तिकट मारा
3 गडी बाद केले होते 4 धावा खर्च करून. याच पत्ता कट केलाय. लाजवाब अप्रतिम हा स्क्वेअर ऑफ द विकेट कडचा फटका आहे आणि चेंडू मात्र निघून गेलाय. अजून येतो एक हा चौकार. साजन भोईर दादाने भरवली स्पर्धा ही क्रिकेटची. बक्षिसे ठेवलं 101 सगळ्यांना मानाची. आता मात्र एकतर्फी विजयाकडे वाटचाल करताना पवनपुत्र वडपे हा संघ एक धमाल आणि कमाल कामगिरी करताना फलटॉस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. काय घडलंय पाहायचंय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी. चेंडू मात्र स्क्वेअर लेगकडे अतिशय वेगात जातोय. रोखल्या गेलं पण फलंदाजाला रोखू शकणार नाही दुसरी धाव घेण्यापासून. तर पाहतोय आपण षटकाची समाप्तीचा इशारा येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली आपण एक चांगली मजबूत धावसंख्या आहे तब्बल 22. आता मात्र फक्त आणि फक्त 19 धावची आवश्यकता असेल. 18 चेंडू 19 असं सोपं समीकरण. स्वराज्य स्पोर्ट कशिली संघाचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. स्वराज्य स्पोर्ट कशिली संघाचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. नजरा असेल लिटिल मास्टर ऑफ कशिली संघाचा शुभम यांच्यावर. ज्या प्रकारे त्यांनी क्लास एक कामगिरी केली होती. 40 धावाचं योगदान दिलं होतं आणि गोलंदाजी करताना सुद्धा एक अप्रतिम षटक हाताळलं होतं. म्हणजे एक चांगला ऑलराऊंडर पाहतोय आपण स्वराज्य स्पोर्ट कशिली संघाच्या माध्यमातून. आणि परत त्यात खेळू लक्ष असेल कारण की आतापर्यंत कशिली संघाचे 2 संघ या स्पर्धेच्या बाहेर गेले पण होम ग्राउंडवर अजून एक बलवान संघ तो म्हणजे स्वराज्य स्पोर्ट कशिली हा संघ अजून या स्पर्धेमध्ये टिकून आहे आणि क्वार्टर फायनलमध्ये जी भिडत मात्र चालू समितीला विजेता संघ जो ठरेल त्या संघासोबत या संघाला फाईट करायची आहे. जवळपास जर पाहिलं आपण इथं मात्र पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात पवनपुत्र वडपे या संघाची पाहतोय आपण. या सामन्यामध्ये गोलंदाजीने अतिशय चमकदार कामगिरी केली. त्यानंतर मात्र आपण वडपे संघाची सलामी जोडी खास हर्षद नावाचा हा फलंदाज तुटून पडला होता पहिल्या चेंडूपासून आणि संघाला एक मजबूत सुरुवात करून देतोय. बिनबाद 22 सर्व धावा हर्षदच्या नावावर. आता मात्र पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाज राहुल. यास पाता कट केलंय पण बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीला क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. छोट्या बॅटरीचा वापर केला होता. फक्त चेंडूला पुश केला होता स्क्वेअर ऑफ द विकेट. तोपर्यंत मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. खातं उघडतोय फलंदाज राहुल. आपलं व्यक्तिगत संघात धावसंख्या आता मात्र 23. 17 चेंडू 18. निलेश राईट ऑफ द विकेट. याच पात्र स्टेप आउटचा फटका. उंच 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 आणि पाहतोय की इथं मात्र लांबच लांब हा षटका ठोकलाय. साजन भोईर दादाने भरवली स्पर्धा ही क्रिकेटची. बक्षिसे ठेवलं 101 सगळ्यांना मानाची. बॅट्समन मारतय फिल्डर रडवते विकेट पडते कोणाची. मोठे मोठे महारथी खेळताना इथे स्पर्धा ही मानाची. साजन भोईरने पाहतोय आपण 29. तब्बल किती विकेटनी सामना जिंकतोय पाहिजे. ज्यावेळेस पात्र लाईन कुठे हे चेक करताना पंच पाहतोय आपण दिनू भांबरे. वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल. संघात धावसंख्या पाहतोय आता मात्र 30. 11 धावची आवश्यकता आहे. किती चेंडू मध्ये हा सामना फिनिश करेल दोन्ही सलामीचे फलंदाज. 30. जास्त पात्र अजून एक हा फटका पाहतोय आपण लॉंग ऑफ क्षेत्राकडे. खराब क्षेत्ररक्षण आणि मात्र थांबलंय. त्या दरम्यान या 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 32. 9 धावीची आवश्यकता आहे. एकतर्फी सामना आपण पाहतोय. याच पात्र स्विंग केलंय पण फटका फटलाय कारण की चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारतोय हा चांगला झेल आणि पहिला फलंदाज फेल. भरवली स्पर्धा बघायला जमलन प्रेक्षक. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. 28 धावा ती
28 धावची एक अतिशय चांगली खेळी साकारून मात्र फलंदाज बाद होतोय. आता मात्र अक्षय पाटील 2 षटकार 2 चौकार जरी मारले, 2 चौकारासाठी 1000 आणि 2 षटकारासाठी 2000. आदरणीय गणपतदादा भोईरसाहेब यांच्या माध्यमातून अक्षय पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. कारण की पाहते आपण कशिली गावाचे जावई आहेत अक्षय पाटील, आणि काय अतिशय उच्च कोटीचा परफॉर्मन्स पाहिला आपण अक्षयच्या माध्यमातून. याच पात्र फेकून दिलाय चेंडूला, उंच उंच आणि लांबच लांब ठोकलाय हा नेत्रदीपक षटकार. आयोजक साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतात. महेंद्र म्हात्रे गणपत भोईर साथही त्यांना देतात. वरते गावातून आल्यानंतर सासरोडीला येऊन अतिशय चांगली दमदार कामगिरी करतोय. काय जबरदस्त प्रहार पाहिला आपण. खूप चांगला फटका होता अक्षयच्या बॅटमधून. सामना जिंकण्यासाठी फक्त 9. अजून एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावत नाहीये, तोपर्यंत एक सिंगल. मोहनदादा म्हणतात डीजे मास्टर षटकार चौकार लागल्यानंतर विकेट पडला नाही दादा. पाहतोय आपण की लालच बुरीबल आहे. एक मारला होता, अजून एक परत षटकार ठोकण्याची नादामध्ये मात्र उंच चेंडू उडाला होता. मात्र जीवनदान मिळालंय आणि आता फक्त सामना जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता आहे. 12 चेंडू 2. एम फोटो प्रोडक्शन यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. अलग अलग विचारायला लागलं असतात. प्रत्येक व्यक्ती या जगावर जो आलाय पाहुणा म्हणून, यावेळेस पाहतोय की पूल करण्याचा प्रयत्न. गोलंदाज पाहतोय आपण नयन. सर्वाची बुद्धी सारखी नसते दादा. जसं प्रत्येक व्यक्तीला देवाने बुद्धी दिली त्या प्रकारे तो व्यक्ती वागतोय, आणि आयुष्यामध्ये हेच मोठं कार्य. याच पात्र लेटकट विजयी फटका पाहतोय आपण. इथं मात्र येतोय हा विजयी चौकार. याच बरोबर सामना जिंकलाय. 9 विकेट्सनी तब्बल पवनपुत्र वडप्या संघाने सामनावीर ठरलाय. नो डाऊट ज्यांनी 28 धावाची खेळी साकारली, पण त्या अगोदर ज्यांनी बल्लेड संघाच्या फलंदाजाला खिंडार पाडलाय तो गोलंदाज ठरतोय सामनावीर. दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा खर्च करून 3 विकेट प्राप्त करणारा तो म्हणजे अक्षय पाटील ठरतोय सामनावीर अक्षय. कारण की 4 षटकामध्ये या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या नाही आहे. कारण की ज्या प्रकारे इथं पाहिलं होतं की आपण अक्षय यांनी परफॉर्मन्स केला होता